स्टुडंट, वेलकम टू स्टडी विथ मराठी। आज आपण कक्षा 9वी मधील होप इज अ थिंग विथ फिदर या कवितेचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन पाहूया। होप इज थिंग विथ फिदर दॅट परचेस इन द सोल। तर होप म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की होप म्हणजे आपली जी आशा असते। तर आशा कशी असते? इज थिंग विथ फिदर म्हणजे त्याला एक पंख लागलेले आहेत। दॅट परचेस इन द सोल ते म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये आहे, त्याला काय लागलेले आहे? पंख लागलेले आहेत। जसे एखाद्या पक्षाला पंख लागलेले असल्यावर ते कुठेही उडू शकते, तशीच आशा असते। एकदा त्याला पंख लागल्यानंतर ते काही पण करू शकते आणि कुठे पण जाऊ शकते। तर काय म्हटलेलं आहे इथं? आशेला पक्ष्यांची उपमा दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे की आशा जी असते ना ती पंख असलेल्या एखाद्या पक्षाप्रमाणे असते। अँड सिंग्स अ ट्यून विदाऊट द वर्ड म्हणजे होप असा पक्षी आहे की जो एक गाणं म्हणतो आणि त्याला शब्द नाही आहे आणि बिन शब्दाचा तो एक गाणं म्हणत असतो। अँड नेवर स्टॉप ॲट ऑल म्हणजे तो कधीच थांबत नसतो, त्याचं गाणं हे कंटिन्यू चालूच असतो। तर होप इज थिंग विथ फिदर म्हणजे होप आशा एक असा पक्षी आहे की ज्याला पंख लागलेला आहे। म्हणजे इथं आशेला पर्सोनिफिकेशन अलंकार इथं सांगितलेलं आहे। आशेला पक्षी मानून पर्सोनिफिकेशन इथं अलंकार केलेला आहे आणि म्हटलेलं आहे की आशा एक असा पक्षी आहे की ज्याला पंख लागलेले आहे, ते आपल्या आत्म्यामध्ये बसतो आणि तो कधीच थांबत नाही। अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोर मस्ट बी इन द स्टॉर्म। तर काय म्हटलेलं आहे की स्वीटेस्ट इन द गेल। तर स्वीटेस्ट म्हणजे खूप असं गोड असं तो वागतो कधी तर गेलमध्ये व्हेरी स्ट्रॉंग वाइंड म्हणजे गेल असते इथं। तर कितीकही कठीण परिस्थिती असो, कितीकही वाईट परिस्थिती असो, तर होप म्हणजे आशा ही आपल्याला कसं गाणं म्हणत असते तर एकदम स्वीटेस्ट गोड असं गाणं ते म्हणत असते। इट सोर मस्ट बी इन स्टॉर्म। तर सोरचा अर्थ इथं आहे की पेन किंवा त्रास। तर कितीकही त्रासदायक कंडिशन असो, काहीही असो, तर आशेचं जे पक्षी आहे हे सुंदर आपलं गाणं म्हणणं सुरूच ठेवत असते। दॅट कुड अबॅश अ लिटिल बर्ड दॅट कीप सो मेनी वर्म। तर इथं म्हटलेलं आहे की कितीकही कठीण परिस्थिती असो, स्टॉर्म असो, की तो आशेच्या या पक्षाला, आशारूपी या पक्षीला काय करू शकतो तर अबॅश करू शकतो। तर अबॅश म्हणजे त्याला चूप बसवू शकतो, पण तरीही तो पक्षी चूप बसतो का? नाही, तो आपल्याला नेहमी वॉर्म ठेवत असतो। त्याचं सुंदर असं गाणं हे सुरूच राहतो। म्हणजे आशेच्या पक्षीचं सुंदर असं गाणं म्हणणं सुरूच असते। इथं स्टॉर्म म्हणजे म्हटलेलं आहे कठीण परिस्थितीला। तर कितीकही कठीण परिस्थिती असो, कितीकही वाईट परिस्थिती असो, जर आपण आपल्या मनात आशा ठेवली तर आपण त्या परिस्थितीतून बाहेर निघू शकतो। तर म्हणून आशेला इथं पक्षीचं उदाहरण दिलेलं आहे आणि आशेरूपी पक्षीला जर आपण आपल्या हृदयात ठेवलं तर आपण कोणत्याही परिस्थितीतून बाहेर निघू शकतो। आय हॅव हर्ड इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी। तर कितीकही चिलेस्ट लँड असो म्हणजे अवघड परिस्थिती असो, कितीकही स्ट्रॉंगेस्ट सी असो म्हणजे इथं स्ट्रेंजेस्ट इथं खवळलेला समुद्र आहे। तर कितीकही खवळलेल्या समुद्राला आपण वाईट परिस्थिती म्हणू शकतो। कितीकही खवळलेला समुद्र असो किंवा चिलेस्ट लँड असो, अशा परिस्थितीतही येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम्प ऑफ बीट। तर अशा परिस्थितीमध्येही तो आपल्या हृदयाला आपल्याला कसं ठेवतो तर शांत ठेवतो। तर होप रूपी पक्षीचं सुंदर गाणं हे सुरूच असते। आपल्या कितीकही खराब परिस्थितीतही तो आपल्या मनाला सुंदर असे गाणे म्हणतच असतो। परतावा म्हणून द क्रम्प ऑफ बीट म्हणजे परतावा म्हणून आपल्याला एक घासही हा आशेचा पक्षी परत मागित नाही। म्हणजे एवढी आपली हेल्प करूनही हा आशारूपी पक्षी आपल्याला परतावा म्हणून काहीच मागत नाही। इथं कवयित्रीला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत, कितीकही कठीण परिस्थिती असो, होप म्हणजे आशेची साथ नाही सोडायची आणि आशा हे एकमात्र साधन असते जे त्या परिस्थितीमधून आपल्याला बाहेर काढणार आहे। तर अशा या सुंदरशा कवितेच्या एक्सप्लेनेशनसोबत आज आपण ही कविता पाहिलेली आहे। तर कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि कविता आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेसनसोबत।